नमस्कार मंडळी. प्रत्येक स्त्री, मग ती हाऊसवाईफ असू दे की वर्किंग वुमन, तिच्या मनात सतत हाच प्रश्न असतो की आज जेवण काय बनवायचं. आणि माझंही ना रोज हे असंच होतं. सो आज ऑफिसमधून येता येता विचार केला आज काय बनवू. पण म्हटलं की चला आज सुक्या मच्छीचं काहीतरी आपण बनवूया. तर मी मार्केटमधून येता येता हे सुके बोंबील घेऊन आली आहे. तर मी ते सुके बोंबील छान व्यवस्थित धुवून त्याला कट करून घेतले आहे आणि कांदा टोमॅटो हे कट करून घेतले आहे. तर आपण काय करायचं आहे, एका पॅनमध्ये 2-3 मिरच्या आणि लसूण आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून हे जे सुके बोंबील आहेत ते पण थोडे फ्राय करून थंड करून घेतले आहेत. मग आपण ते मिरची, लसूण आणि हे बोंबील आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. असे बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची आपण चटणी बनवू शकतो. मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे सगळं आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. आणि आपले जे इतर मसाले असतात तेही आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि आपण थोडंसं कोकमही त्याच्यामध्ये टाकणार आहोत. कोकम टाकल्याने त्याला छान अशी आंबटशी चव येते. हे व्यवस्थित मिश्रण फ्राय झालं की आपण त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं बोंबलाचं मिक्सचर आहे ते ॲड करणार आहोत. आणि 2-3 मिनटं आपण त्याला गॅसवरती शिजवून घेणार आहोत. आपण ऑलरेडी ते थोडेसे भाजून घेतले होते, त्यामुळे नॉर्मल 2-3 मिनटं आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर, थोडं मीठ टाकून घेणार आहोत. झाली आपली बोंबलाची चटणी झटपट अशी खाण्यासाठी रेडी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे. थँक्यू सो मच.